मी जरा उशिराच उठलो. आज शनिवार होता आणि मी या दिवशी सहसा घरीच थांबत असे. पण आत्ता नव्यानंच सुरू केलेल्या व्यवसायामुळे मला ऑफिसला जाणं भाग होतं. आज 2 महत्त्वाच्या मीटिंग्स होत्या. त्यासाठी मला हजर राहावंच लागणार होतं. मी बाथरूममध्ये गेलो तर तिथल्या आरशामुळे माझ्या लक्षात आलं की माझ्या छातीवर खूप सारं रक्त सुकून गेले. एवढा रक्तस्राव होणं खरंच नैसर्गिक आहे का? देवालाच माहीत. जाऊ दे. मला आधीच माझ्या मीटिंगला जाण्यासाठी उशीर झालाय. त्यामुळे जिमलाही जायला वेळ नाहीये. मी पडदिशी अंघोळ आटपली आणि धावतच कपड्यांच्या कपाटाकडे गेलो. काय चालू आहे या विचारांच्या गोंधळात मी पार गडबडून गेलो आणि मग मला जाणवलं की जेव्हा माझ्यासाठी कपडे निवडून ठेवते तेव्हा किती बरं वाटतं ते. मला वाटतं की तिला वाटत असेल आज सुट्टी आहे तर मी काही ऑफिसला जाणार नाही. मी एक निश्वास टाकला. का मी असल्या अर्थहीन गोष्टींचा सकाळी सकाळी विचार करतोय बरं? मला जे आवडेल ते कपडे काढले, घातले, माझ्या वस्तू घेतल्या आणि खाली उतरून आलो. तुला नक्कीच तेवढंच हवंय ना? मी जिन्यातून उतरताना माझ्या कानावर काकूंचा आवाज पडला. हो काकू, मला तेवढा ज्यूस पुरेसा आहे. वल्लारी काकूंना म्हणाली. अगं पण तुला नेमकं लागलं तरी काय बाळा? काकू तिची काळजी करत होत्या. लागलंय? वल्लरीला काय लागलंय? काय झालं आहे नक्की? माझे पाय काही क्षणांसाठी तिथंच थांबले. काकू, काळजी नका करू. ते काही फार गंभीर नाहीये. चुकून मी माझाच ओठ चावला काल जेवताना. वल्लरीनं वेळ मारून नेली. इथे नेमकं काय चाललंय? मी जिन्यातून खाली उतरलो. असं आहे का? मग हे काय आहे? मी तिथे पोचलो तर काकू तिच्या बोटाकडे बोट दाखवून तिथे झालेल्या जखमेविषयी विचारत होत्या. मी जवळ गेलो आणि पाहिलं तर तिच्या हातावर बरीच मोठी जखम झाली होती. हा तोच हात आहे जो मी काल रात्री अतिशय घट्ट धरला होता. मी खरंच तिला काल रात्री इतकं लागेपर्यंत घट्ट धरलं होतं का? मीच या जखमा तिला दिल्या होत्या का? मग माझी नजर नकळतच तिच्या ओठांकडे गेली. ते बरेच सुजले होते, न काळे निळे पडले होते. ते तर वल्लरी काकूंना सांगण्यासाठी तितकंच पटनेबल कारण शोधत होती. तिला अजून माझ्या येण्याचा पत्ताच लागला नव्हता. आता काकू हसायला लागल्या. वल्ला, तू मुळीच खोटं बोलण्याचा किंवा लपवण्याचा प्रयत्न करू नकोस. तुला जे जमत नाहीच. शिवाय मला माहीत आहे तुम्हा तरुण मुलांचा तसला धसमुसळीपणा. जरा काळजी करत चला स्वतःची. काय झाले काकू? मी काकूंना विचारलं. पण माझा आवाज ऐकूनही वल्लरीनं माझ्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केलं. काकू, मला आत्ता निघायला हवं. आणि हो काकू, मी आज रात्री जरा उशिराच घरी येईन. चला येते मी. तिने तिची बॅग उचलली आणि ती दाराच्या दिशेने चालू लागली. माझ्या काळजात एक कळ उठली. रोज सकाळी ती मला तिच्या त्या छानशा हसण्यासोबत भेटायची, म्हणायची सुप्रभात देवा. पण आज मात्र ती काहीतरी वेगळीच वागत होती. तिने माझ्याकडे साधी नजर वळवून बघितलंही नाही. काय झाले तिला? पण मग मला तरी हे असं का वाटतंय? अरे तिला काल पैसे हवे होते. बरोबर आठवलं मला. तिचा चेक तयार केलाय मी. वल्लरी, मी तिला मागून आवाज दिला. कदाचित पहिल्यांदाच मी तिला तिच्या नावाने हाक मारत होतो. मागे निवळता ती तशीच जशी होती तिथंच त्या जागी थांबली. माझ्याही नकळत एक निश्वास माझ्या तोंडून निघून गेला. मी तिच्या दिशेने चालू लागलो. ती अशी का वागते? माझ्याशी नजर मिळवण्याची लाज वाटते काय तिला की तिच्यात ती हिंमतच नाही आता? मी खिशात ठेवलेला तिच्या नावाचा चेक बाहेर काढला आणि तिच्या डोळ्यासमोर धरत म्हणाले, हे पैसे जे तुला हवे होते. एक क्षणभर ती शांत उभी राहिली जागेवरच. तिला प्रश्न पडलाय का की हे पैसे कसे घेऊ म्हणून. तिच्याकडे जरा स्वाभिमान असेल तरी हा चेक ती घेणार नाही आणि मग त्यामुळे माझ्यातला तो कुठला तरी भाग तिच्या या नकाराने सुखातून जाईल. जे मी काल रात्री तिच्याबरोबर केलं त्याला स्वच्छ भाषेत बळजबरी किंवा बलात्कार म्हणतात. आणि असं काही झाल्यानंतर अशी कुठलीही स्त्री त्यानंतर मिळालेले पैसे स्वीकारणार नाही जिच्याकडे थोडाही स्वतःबद्दलचा सन्मान शिल्लक आहे. वल्लरीनं हळूच हात पुढे करत माझ्या हातातून तो चेक घेतला आणि घराच्या बाहेर पडताना अगदी क्षीण आवाजात म्हणाली, यासाठी आभारी आहे अवधूत. हां, शेवटी तू सिद्ध केलंसच वल्लरी की तू पैशांसाठी स्वतःला विकू शकतेस. मला अगदी सुरुवातीपासून हे माहीत होतं. पण मग तरीही मला इतकं वाईट का वाटते? मी निःशब्द होऊन पाय ओढत डायनिंग टेबलाकडे आलो. बघतो तर तिथे एका प्लेटमध्ये 2 आंबोळ्या आणि चटणीसोबत एक ग्लास स्ट्रॉबेरीचा ज्यूस ठेवला होता. बघीचं काहीच मला आवडणाऱ्यातलं नव्हतं. खरं तर जे ठेवलं होतं तेही नाही. ते सगळं बघून मी त्रासून काकूंना विचारलं, काकू हे सगळं काय आहे? मला यातली कुठलीही गोष्ट नाश्त्यांमध्ये आवडत नाही. तरीही काय करणार मी अवधूत? मी वल्लाला म्हणाले की तुला यातलं काहीच आवडत नाही म्हणून. पण तिनं माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि या सगळ्या गोष्टी बनवल्या. थोडा वेळ दे मला. मी काहीतरी तुझ्या आवडीचं बनवते लगेच. काकू म्हणाल्या. वल्लरीनं हे शिजवलंय. पण का बरं? तिला हे माहिती आहे की मला यातलं काही आवडत नाही आणि तरीही तिनं हे बनवलं. आता कुठली नवी युक्ती शोधून काढली हिनं? तिने सकाळी मला नेहमीसारखं सुप्रभातही म्हटलं नाही ना? तिनं आज माझे कपडे काढून ठेवले होते आणि आज नाश्त्याला तिनं हे सगळं बनवलं होतं. दिवसाची अत्यंत वाईट सुरुवात झाली होती. पण मला अचानकच तिनं बनवलेल्या त्या आंबोळ्या आणि चटणी खावीशी वाटली. मी माझ्या रोजच्या जागेवर बसलो आणि काकूंना म्हणालो, ठीक आहे काकू, आजचा दिवस हे चालेल मला. बरं तिनं माझं दुपारचं जेवण तरी बनवले का? मी आंबोळी चटणीचा एक तुकडा खाता खाता काकूंना विचारलं. तसे ती रोजच माझ्यासाठी दुपारचं जेवण बनवतेच ना?
पण मीच त्याकडे नेहमी दुर्लक्ष करतो. पण ती मात्र काळजी घेते की तो डबा कसंही करून माझ्या दुपारच्या जेवणापर्यंत माझ्याकडे पोचला पाहिजे याची. मी या विचित्र दैवावर हसू का? हो, तिनं बनवले खरं, पण मला नाही वाटत की ते तुला आवडेल म्हणून. म्हणजे? तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी आंबोळीचा आणखी एक तुकडा खात वैतागून त्यांना विचारलं. हं, तशीच चांगली आहे याची ही चव. तिनं तुझ्यासाठी पुलाव बनवलाय. काय? पुलाव? मला भात मुळीच आवडत नाही. काल मी कसाबसा खाल्ला होता, पण आज पुन्हा? काय बिनसलंय तिचं? मलाच नाही कळलं की मी ते फार मोठ्यानं बोललो. इतकं की काकूंनाही ते ऐकू गेलं. त्या स्वतःशीच किंचित हसल्या आणि म्हणाल्या, मला वाटतं की तू तिला अजून प्रेमानं हाताळायला हवंयस. कदाचित हा तिचा तुझ्यावरचा राग दाखवण्याचा मार्ग असू शकतो. तिचा राग? हं, जे मी काल रात्री तिच्याशी वागलो त्यामुळे. हो, कदाचित हे असं असू शकेल. पण मग ती काहीच का बोलली नाही? ते पैसे घेण्यापेक्षा ती माझ्यावर ओरडू शकली असती ना. पण नाही, तिनं ते तसं काहीही न करता ते पैसे घेतले. जर तिला स्वतःलाच स्वतःचा मान राखता येत नसेल तर तिच्या या अशा वागण्याला काय अर्थ राहणार आहे वल्लरी? माझा तर विश्वासच बसत नाही की अवधूत माझ्याशी असे वागू शकतात. म्हणून ही गोष्ट जर त्या हॉस्पिटलमध्ये पडून रात्रंदिवस मृत्यूशी झगडा देणाऱ्या सुषमाच्या आयुष्याबद्दल नसती ना, तर मी अवधूतकडून एक नवा पैसाही स्वीकारला नसता. मी माझ्या परीने जमेल तितके प्रयत्न केले पैसे जमा करण्याचे. पण माझ्यासारख्या सामान्य माणूस असे कितीसे पैसे गोळा करणार ना? तरी मी ललित आणि कीर्तीलाही त्यांच्या परीने पैसे गोळा करण्यासाठी प्रयत्न करायला सांगितलेच होते. आम्ही सगळ्यांनी मिळून खूप प्रयत्न केले. काही सामाजिक कार्यक्रम पण केले पैशांसाठी. पण कसेबसे 10,000-1,000 रुपयेच आम्ही उभे करू शकलो. आता माझ्याकडे अवधूत हाच एकमेव मार्ग शिल्लक होता. त्यामुळे मी त्यांना पैशासाठी विचारलं, बायको आहे मी तुमची अवधूत, मला तुमच्याकडे 50,000 रुपये मागण्याचाही हक्क नाही आहे का? हे पैसे एवढे जास्त होते का तुमच्यासारख्या कोट्याधीश माणसाला? त्यांनी माझ्या आत्मसन्मानाशी खेळ केला. माझ्यावर बळजबरी केली, शिवाय मला दुखापतही केली. माझ्या सगळ्या शरीराभर त्या कवऱ्याच्या खुणा उमटल्या होत्या. अंतरक्त रक्तस्राव होत होता तो वेगळाच. मला नाही माहीत की या एका गोष्टीसाठी मी अवधूतला आयुष्यात कधी माफ करू शकेन का ते. पण जे होतंय ते ठीकच आहे असं म्हणावं लागेल. कदाचित मी पैशांसाठी माझा आत्मसन्मान विकू शकते असा विचार करून तुम्ही माझा आणखी जास्त द्वेष करू लागाल आणि मग ज्या दिवशी मी तुम्हाला आणि तुमच्या या जगाला सोडून जाईन त्या दिवशी तुम्ही मनापासून आनंदी व्हाल. मी त्यांच्या हातातून तो चेक घेऊन माझ्या बॅगेत टाकला आणि झटक्यातून घरातून बाहेर पडले. मला माझे अश्रू आवरणं कठीण झालं होतं. आता आनंदाने ते आंबोळे आणि चटणी खा. चिडक्या माणसा, का कराव्यात मी सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी, जर तुम्ही माझी पर्वाच करत नसाल तर? पण तसं बघायला गेलं तर हे सगळं तेच नव्हतं का ज्याची मी नेहमीच इच्छा करत आले? एक असा नवरा ज्याच्यावर मी अगदी मनापासून प्रेम करते आणि बदल्यात तो माझा फक्त रागराग करतो. पण तरीही या सगळ्याचा मला एवढा त्रास का होतोय? मी बस थांब्यावर उभे राहून बसची वाट बघत होते. मला सगळ्यात आधी हॉस्पिटलला जाणं गरजेचं होतं. किमान त्या छोट्या सुषमासाठी तरी. आता हातात पडलेल्या या 50,000 आम्ही तिचं ऑपरेशन करू शकणार होतो. बस आली. मी बसमध्ये चढले आणि बस थांबा खाली येताच खाली उतरले. खाली उतरताना माझं लक्ष अनघाताईंकडे गेलं. त्या त्यांची गाडी पार्किंगमध्ये लावत होत्या. मी पटकन त्यांच्याकडे पोहोचले. वल्ला, बरं झालं तू आलीस. मी आता तुझाच विचार करत होते. मला बघताच त्या म्हणाल्या, का ताई, काय झालं? तोंड अगदीच पाडून ताई म्हणाल्या, वल्ला, मला नाही वाटत की तिला आपण फार काळ हॉस्पिटलमध्ये ठेवू शकू. किंवा असं म्हणालीस तरी चालेल की ती आपल्याला आता पुन्हा कधीच दिसू शकणार नाही. मला त्यांचं म्हणणं कळत होतं. सुषमा गेल्या 10 दिवसापासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. अनघाताई त्यांना जमेल ते शक्य होईल ते तिच्यासाठी करत होत्या. पण शेवटी त्यांचे हात बांधलेले होते. पण ताई, मी तुमच्यासाठी एक चांगली बातमी आणली आहे. मी त्यांच्या हातात तो 50,000चा चेक ठेवत हसून म्हणाली, बघा तरी, कोणीतरी हे पैसे दान दिलेत. अरे देवा, 50,000! अगं, आपल्याला एवढ्याच पैशांची तर गरज होती वल्ला. अनघाताई आनंदानं जवळजवळ ओरडल्याच. मी हसून मान हलवली. अगं, पण हा उधार दाता आहे तरी कोण? त्यांनी मला विचारलं. नाही माहीत मला ताई. मी पुन्हा खोट्याचा आधार घेतला. आम्ही सुषमाला भेटायला हॉस्पिटलमध्ये आत आलो. मी तिच्या शेजारच्या टेबलवर तिच्यासाठी आणलेली फळं ठेवली. आता तू एकदम ठीक होशील परी राणी. तुला माझ्यासारखा त्रास सहन करावा लागणार नाही. मी तिच्या खोलीतून बाहेर आले आणि सरळ डॉक्टर स्वानंदच्या केबिनमध्ये शिरले. माझा खरं तर त्याला भेटण्याचा काहीच इरादा नव्हता, कारण माझ्याकडे आता अगदी थोडेसेच पैसे शिल्लक राहिले होते. नशीब माझं की मी अवधूतसोबत राहत होते म्हणून मला फुकटचं जेवण तरी मिळत होतं, नाहीतर सगळेच वांदे झाले असते. वल्लारी, अगं काय हे? स्वानंदची सराईत डॉक्टर नजर माझ्या सुजलेल्या ओठांवर आणि हाताला झालेल्या जखमेंवर पडली. डॉक्टर स्वानंद, कसे आहात तुम्ही? मी सहजच विचारलं. हे तू मला विचारतेस काय रे देवा तरी? चल आधी माझ्यासोबत. त्याने जवळजवळ ओढतच मला त्याच्या ओटीत नेलं. हा डॉक्टर स्वानंद नुकताच वैद्यकीय परीक्षा पास
होऊन या हॉस्पिटलमध्ये कामाला लागला होता आणि माझं नशीब हे होतं की तो नेमका मला असणाऱ्या दुर्मिळ आजारावरच संशोधन करत होता. पण तो माझ्याकडून फी मात्र कधीच घेत नसे. कदाचित मी त्याच्या संशोधनाच्या विधीवरचा बळीच बकरा होते. मी हे चांगल्या अर्थाने म्हणते हं. त्याच्या ओठीत गेल्या गेल्या त्यानं मला खुर्चीत बसवलं आणि त्याच्या त्या निळसर डोळ्यांनी मला नीट तपासायला सुरुवात केली. अगं मुली, जरा तरी फिकीर कर ना. काय झाले तुला हे? इतक्या जखमा कशा काय झाल्या तुला? तुला माहिती आहे ना तुला हिमोफिलिया आहे. तुझं रक्त इतरांसारखं गोठू शकत नाही म्हणून. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला तीव्र स्वरूपाचा पंडुरोग अर्थात अप्लॅस्टिक ॲनिमिया आहे ते. तू इतकी निष्काळजी कशी आहेस होई शकतेस? स्वतःच्या बाबतीत तुझं शरीर तुझ्या गरजेएवढं रक्त आधीच तयार करत नाही आणि त्यात हा असा अंतर्गत रक्तस्राव आपल्याला झेपणार नाही गं मुली. डॉक्टर स्वानंद अगदी पोटतिडकीनं हे सगळं मला सातत्यानं सांगत होता. आणखी काही वेळ माझी तपासणी केल्यानंतर त्याने माझ्याकडे पाहिलं आणि अतिशय गंभीर आवाजात विचारलं, तू समागम केला आहेस का? काय? त्याला हे कसं कळलं? अरे यार, का नाही कळणार? शेवटी कितीही झालं तर तो एक डॉक्टर आहे. मी लाजल्यासारखे हसले. दुसरं काय करू शकणार होते? नाहीतर. एक मोठा खोलवर उसासा टाकत तो म्हणाला, एक वल्लरी, मला माहिती आहे की ते तुला तुझे उपचार चालू ठेवायचे नाही आहेत आणि मी ही मान्य करतो की तू दैवगती मान्य करून टाकलेस म्हणून. पण हे सगळं असलं तरी तुला तुझी थोडी तरी काळजी घ्यायलाच हवी. जर तू ठरवून तसं केलं नाही तर नक्कीच तुला काहीतरी संसर्ग होईल आणि मग हॉस्पिटलमध्ये मारण्याखेरीज तुझ्या हातात काहीच असणार नाही. तू एक अनाथ मुलगी आहेस. शिवाय या अनोळखी शहरात राहते आहेस. असं काही झालं तर तू काय करणार आहेस? कोणी आहे का तुझ्यासाठी काही करू शकेल? सांग ना मला. त्याने पुन्हा पुन्हा मला समजावलं. मला माहिती आहे की त्याला माझी काळजी वाटते. तो एकटाच आहे ज्याला आत्ताच्या घडीला मी कशाला तोंड देते हे अगदी व्यवस्थित कळतंय. मला माहिती आहे की तो आधीच माझ्यासाठी खूप काही करतो आहे. त्याला माझी आर्थिक परिस्थिती चांगलीच माहीत आहे. त्यामुळेच तर तो मला त्याच्याकडची औषधं फुकट देतो. तो खरंच खूप चांगला माणूस आहे. मला हेही चांगलंच ठाऊक होतं आहे की मला मदत करण्याचा त्याचा निर्णय तो बदलणार तर नाहीच. शिवाय मला हे असं ओरडणंही थांबवणार नाही आहे. मी पैशांसाठी विचार न करताच माझ्या नवऱ्यानं माझ्यावर बळजबरी केली. हे सगळं या उपऱ्या माणसाला मी कसं काय सांगू शकेल? कोणास ठाऊक त्याच्या डोक्यात माझ्याविषयी काय चालू आहे ते. ठीक आहे, आता रडू नकोस. त्यानं पुन्हा मला प्रेमाने समजावलं. मलाही कळलं नाही मी कधी रडायला लागले ते. हे बघ वल्लरी, मला माहिती आहे की तू एक स्वाभिमानी स्वायत्त स्त्री आहेस आणि तुला कुणाची मदत घेणं आवडत नाही. पण माझी मुळीच इच्छा नाही की मी तुला अतिशय वाईट प्रकारे मरताना पाहावं. तुझ्याकडे तसाही फारसा वेळ नाही आहे. त्यामुळे मला वाटतंय की जो आहे तो वेळ तरी तू चांगल्या प्रकारे जगावंस. स्वतःची काळजी घे आणि मी तुला सांगतो की तू तुझ्या साथीदाराला तुझ्या या आजाराविषयी सांगावंस. कोणीतरी हवं की जो तुझी काळजी घेईल. तो अतिशय मृदू आवाजात मला हे सगळं सांगत होता. मला कळत नव्हतं की मी काय बोलू ते. तो उठला आणि त्याने इंजेक्शन आणलं. आता थोडी शांत हो. मला तुझ्या काही टेस्ट करायला हव्यात हे पाहण्यासाठी की तुझी आत्ताची परिस्थिती काय आहे. बोलता बोलता त्यानं माझ्या हाताच्या नसेतून थोडंसं रक्त काढून घेतलं. तो या गोष्टीत अतिशय प्रवीण होता. मला जराही दुखलं नाही. सुई बाहेर काढताच त्याने तिथला औषधाचा बोळा फिरवला जेणेकरून आणखी रक्तस्राव होणार नाही. मग त्यानं माझ्यासाठी औषधाची एक चिठ्ठी लिहून दिली. हे घे आणि हे घे औषधं घे. तुझ्या या परीक्षांचे निकाल आले की मी तुला फोन करतोच. तेव्हा आता शहाण्या मुलीसारखं माझ्यासोबत चल. तुझं बरंच रक्त गेले. आपल्याला ते भरून काढावं लागेल. आणि इतके दिवस काम केल्यानंतर तुम्ही मला हे दाखवताय. हे असले रिपोर्ट मी बघू आत्ता. मी हे रिपोर्ट पुन्हा पुन्हा त्यांच्या अंगावर खेकसलं. माझा विश्वासच बसत नव्हता की मी कुठल्या मूर्खांना माझ्या कंपनीत कामाला ठेवलं होतं म्हणून. रत्नदीप सर, अवधूत सर, फक्त एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या सर. माझ्यासमोर उभ्या असणाऱ्या मॅनेजरपैकी एक जण कसाबसा बोलला आणि त्याने माझ्या चिडचिडीत भरच घातली. बंद कर तुझे तोंड. यासाठी ही अशी कामं करण्यासाठी पगार देतो का मी तुम्हाला? मला कुठल्याही परिस्थितीत हे रिपोर्ट आज दिवसभरात मिळायला हवेत. तुम्ही कसे आणि काय करताय याच्याशी मला काहीच देणं घेणं नाही. चालते व्हा इथून तोंड घेऊन. मी असं म्हणताच नव्या कन्स्ट्रक्शन ग्रुपमधले ते सगळे मॅनेजर एका झटक्यात माझ्या केबिन बाहेर निघून गेले. महामूर्ख साले. देवाला माहीत कोणी याच्या नियुक्त्या केल्या होत्या. मी माझी सेक्रेटरी इशिताला सांगितलं फायनान्स डिपार्टमेंटमधल्या मॅनेजरांना पाठवून दे. हो सर, ती अगदी आज्ञाधारकपणे म्हणाली. थोड्याच वेळात माझ्या कंपनीचे अर्थकारण बघणाऱ्या चमूतल्या आणखी काही मूर्खांचा घोळका कॉन्फरन्स रूममध्ये आला. माझा ओरडा खाण्यासाठी हजर झाला. पण तरीही मी माझा रागावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत त्यांना बसायला सांगितलं. ते सगळे आपापल्या जागेवर बसल्यानंतर मी त्यांना विचारलं, मी तुम्हाला बनवायला सांगितलेलं अंदाजपत्रक कुठे आहे? काय फाईल नजरेखालून घातल्यावर मी सरळ त्यांना विचारलं होतं. सर, आम्ही ते बनवतच होतो. तो आतल्या एकानं बचावासाठी स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. मी भुवया उंचावले आणि पुन्हा विचारलं, नवीन उत्पादन जे बाजारात येणार होतं आपल्या कंपनीचं, त्याचं काय झालं? ते बोलताना सगळ्यांचे फार फाके पडायला लागले होते.
बरं ते सगळं राहू द्या. मला सांगा, फॅशनच्या नव्या ब्रँडच्या अंदाजपत्रकाचं काय झालं? मी प्रश्नावर प्रश्न विचारत सुटलो होतो. मलाच कळत नव्हतं की मी इतका उदगीन का झालो आहे ते. पण सर, तुम्ही तर ते पुढच्या आठवड्यात करायचं असं म्हणाला होतात. त्यामुळे कोणीतरी बोललं. अच्छा, म्हणून तुम्ही लोकांनी त्यावर अजून काही काम सुरूच केलं नाही का? मी बघतोय हल्ली ऑफिसातले लोक फारच आळशी झालेत. मला आजच्या आज मी विचारलेल्या सगळ्या गोष्टी हव्यात, कळलं? एक जरी चूक झाली ना तर लक्षात ठेवा, सगळ्यांना घरचा रस्ता दाखवेन मी. जा आत्ता इथून, काम करा जरा. जा. का कुणास ठाऊक, पण दिवस फारच त्रासदायक होत चालला होता. प्रत्येक गोष्ट मला त्रास देत होती. सगळ्या गोष्टींची नुसती गुंतागुंत फार झागडगुत्ता झाला होता. इथे एकही जण मला हवं तसं नीट काम करत नव्हता. मी इशितेला पुन्हा बोलावणार होतो, तोच दिगंत आत आला. काय झाले अवधूत? त्यानं अगदी सहजच विचारलं. काय झाले हे तू मला विचारतोयस? नव्या कन्स्ट्रक्शनची ब्लूप्रिंट कुठे? पुढचा जो लिलाव होणार आहे त्याचं नियोजन काय केलंस तू? नव्या उत्पादनांच्या लॉन्चचं अंदाजपत्रक कुठे आहे? मी ताडकन उभा राहत त्याच्या अंगावरही खेकसलो. तुला या सगळ्यांची रिपोर्ट आजच्या आज हवेत. पुढचा लिलाव 3 महिन्यांनी होणार आहे, कळलं का? आणि आत्ता हात जोडतो तुझ्यासमोर. जरा मला सांग, तुझं काय बिनसले नक्की ते? का असं पिसळल्यासारखं सकाळपासून सगळ्यांच्या अंगावर ओरडतोयस? त्यानं जरा चढ्या आवाजात विचारलं. दाराकडे जात मी एक निश्वास टाकला. दिगंत आणि मी एकत्रच वाढलो होतो. तो मला खूपच जवळून ओळखत होता, पण आज मला काय झालं होतं काय माहीत, विनाकारणच माझी चिडचिड होत होती. या सगळ्याचा पुन्हा वल्लरीशी काही संबंध आहे का? दार बंद करून मी मागे वळत असतानाच त्यानं मला विचारलं. खरंच तिच्याशी संबंध आहे का याचा? कदाचित असू शकेल. मी खरंच तिच्याबरोबर जे वागलो ते बरोबर होतं का? तिचे ते पाण्याने भरलेले मोठाले डोळे काही केल्या माझ्या नजरेसमोरून जात नव्हते. सकाळी ती माझ्याशी बोलली देखील नाही, एक साधा शब्दही. वरून तिने त्या आंबोळ्या आणि चटणी बनवून ठेवली होती, जी मला अजिबातच आवडत नाही. पण तरीही प्रश्न इतकाच होता की या सगळ्यानंतरही तिनं ते पैसे का घेतले? खरंच ती लालची बाईच आहे. ती बाई मला भ्रमिष्ट करून टाकणार बहुधा. मी गुमान जाऊन कोचवर बसलो. दिगंत माझ्या शेजारी येऊन बसला. आता सांग बरं, मला नक्की काय झाले अवधूत? काही सांगण्यासारखं नाही आहे. ती लालची बाई आहे हेच खरं, मी थोडक्यात म्हणालो. हे बघ अवधूत, मला नाही माहीत की ती तुला का आवडत नाही ते, पण जर तू माझ्या नजरेने तिच्याकडे पाहशील तर वल्लरी खूपच चांगली मुलगी आहे. ती लालची असूच शकत नाही. दिगंत तिच्यासाठी माझ्याशी वाद घालत होता. तू तिला खूप चांगली ओळखतोस ना? हो का? मग मला सांग की तिनं स्वतःला फक्त 50,000साठी का विकलं? मी प्रत्युत्तर दाखल त्याला विचारलं. बघू आता, तिच्या बचावासाठी तू नेमका काय तर्क देत असते? काय? तुला नेमकं काय म्हणायचं? दिगंतचा प्रश्न. तिने माझ्याकडे काल 50,000 मागितले आणि मी सांगू की नको या विचारात शब्द शोधत मी त्याच्याकडे पाहत थांबून म्हणालो. आणि मी तिच्यावर बळजबरी केली, तीही अतिशय वाईट प्रकारे. तिच्या जागेवर दुसरी कोणी असती तर तिनं त्यानंतर मी दिलेला 1 रुपयाही स्वीकारला नसता. पण तिच्याकडे स्वसन्मान नावाची गोष्टच नाही. हे सगळं त्याला सांगितल्यानंतर तर मला अपराधीपणाची भावना आणखीनच बोचू लागली. माझाच आतला आवाज मला कोसत होता की मी तसं वागायला नको होतं म्हणून. तू बळजबरी केलीस तिच्यावर? म्हणजे नक्की काय केलंस तू तिच्यासोबत? दिगंतनं अस्वस्थपणे विचारलं. मला दिगंतच्या नजरेला नजर देणं कठीण झालं होतं. जेव्हा मी त्याला काल रात्री मी काय केलं आणि आज सकाळी ती माझ्याशी कशी वागली हे सांगत होतो. तिनं तुझ्याकडे फक्त 50,000 मागितले आणि तू तिच्यावर बलात्कार केलास? दिगंत केवढ्यानंतरही माझ्यावर ओरडला. हो, असाच वागलो मी. अरे काय बिपाडलेस काय की काय तू अवधूत? बायको आहे रे तुझी ती, आणि तिनं मागितलेली रक्कम एवढीही काही मोठी नाही की तू तिच्यासोबत असं काहीतरी करावंस. माझा तर विश्वासच बसत नाही की तू माणूस आहेस. तू हैवानासारखा वागल्यानंतर कोण तुझ्याशी चांगलं वागेल? अरे किमान एकदा तिला विचारलंस का तरी की पैसे तिला कशासाठी हवे होते म्हणून? तू बोललाच होता. 1 मिनिट, काय बोलला हा? आता मात्र मी स्वतःच्याच नजरेत पडलोय. दिगंत म्हणाला, त्या मुद्द्याचा मी विचारच नाही केला. ती देवाप्रभूंच्या साक्षीनं माझ्याशी लग्न केलेली माझी बायको होती आणि तिनं माझ्याकडे पैसे मागणे हे अगदी सहज होतं ना? हे सगळं तरी होतंच. शिवाय तिनं मला सांगितलं होतं की तसं काही कारण असेल तरच मी पैसे मागेल माझ्याकडे. मग तिने एवढा माझा मोठा अपमानाचा ओघट घेऊन ते पैसे का घेतले? का घेतले पैसे तिनं? एवढीच जर तुला तिची काळजी वाटते तर तूच जाऊन का शोधत नाहीस की तिने ते पैसे कुठल्या समाजकार्यावर खर्च केले ते? मी रागाने ओरडलो त्याच्यावर. दिगंत काही बोलणार तोच एक नाजूक टकटक होऊन केबिनचा दरवाजा उघडून लीला आत आली. तिच्या चेहऱ्यावर तिचं तेच सुंदर हास्य होतं. ती मुलगी माझ्या मनाला किती शांती देते काय सांगू. पण आज मला तिच्याशी बोलण्यात काहीच रस नाही आहे. तिने आलेल्या माझ्या ओठांवर हलकं एक चुंबन दिलं. मग तिने दिगंतकडे पाहिलं आणि त्याला हॅलो केलं. कशी आहेस लीला? मी विचारलं. वल्लरीच्या त्या रसाळ ओठांपुढे या लीलेचे हे लिपस्टिकनं रंगवलेले ओठ अगदी
वेगळी वाटत आहेत. त्यांच्यामध्ये एक वेगळंच आकर्षण आहे. तिचे ओठ सकाळी किती सुजलेले होते, पण तरीही मला त्याची भुरळ पडलीच होती. या सगळ्याचा विचार करतानाच मी माझ्या सुकलेल्या ओठांवर जीभ फिरवली. ए लीला, कशी आहेस? दिगंतच्या आवाजानं मी माझ्या विचारातून बाहेर आलो. अवधूत, तुझ्याकडे आज थोडा वेळ आहे का? लीलाने तेवढ्यात माझ्या गळ्यात हात टाकत प्रेमाने विचारलं. आहे. तसं मी आज फार काही करत नाही आहे. का, तुझं काही काम होतं का? मी विचारलं. हां, मला ना आज शॉपिंगला जायचं आहे. तू येशील का माझ्यासोबत प्लीज? तिनं मला तिच्यासोबत येण्याची विनंती केली. हा तिचा चांगुलपणाच तर होता की ती जेव्हा कधी शॉपिंगला जाई तेव्हा तेव्हा मला सोबत येण्याविषयी आग्रह करत असे, तेही फक्त तिला माझ्यासोबत वेळ घालवायचा असे म्हणून. शिवाय जेव्हा जेव्हा मी तिच्यासाठी पैसे खर्च करायला जायचो तेव्हा तेव्हा ती त्याच्यासाठी मला थांबवत असे. पण सुदैवाने तिच्यासोबतचा पैशांचा वाद नेहमी मीच जिंकत असे आणि तिच्या शॉपिंगसाठीचे पैसे मीच देत असे. शेवटी माझ्या प्रेयसीला मी पैसे कसे खर्च करू देऊ शकतो ना? ती तर माझी जबाबदारी आहे. मग वल्लरीसुद्धा तुझीच जबाबदारी नाही आहे का? तिने तर तुला फक्त 50,000च मागितले होते ना? माझ्या आतल्या आवाजानं मला थडपवलं. देवा, ती का सतत माझ्या मनात असते? ती तर लीलाच्या पासंगालाही पुरणार नाही. मी लीलाच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढून घेतला आणि म्हणालो, जशी आमची राणींची इच्छा. ओह, किती छान होतो. मी लगेचच आशांना बोलावून घेते. लीला बाहेर जाता जाता आनंदानं म्हणाली. थोड्या वेळाने मी लीलाला सोबत घेऊन ऑफिसमधून बाहेर पडलो. लीलाच्या निवडी एकदम खास असत आणि ती स्वतःसाठी शॉपिंग करायला काही खास डिझायनरच्या बुटीकमध्येच जात असे. आम्ही जाता जाता लीलाच्या मैत्रिणीला आणि मॅनेजरला आशानाला सोबत घेतलं आणि मग मी विचारलं, कुठे जायचं आपण आज? मनालीच, लीला उत्सुकतेने म्हणाली. ठीक आहे. असं म्हणून मी मनालीकडे जाण्यासाठी गाडी वळवली. मनालीच गोव्यातलं नावाजलेलं फॅशन बुटीक होतं आणि त्यांची चांगली गोष्ट होती ही की त्यांच्याकडे राजेशाही दर्जाच्या कपड्यांची मोठी रेंज आवाकात होती. अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते लीलासारख्या नावाजलेल्या मॉडेलपर्यंत. मी गाडी त्या भल्या मोठ्या इमारतीसमोर थांबवली. आम्ही इथे आलो त्याला अनेक महिने उलटून गेले होते. मनालीच्या मालकीणबाई मनालीने आमचं आत येताना पाहून हसून स्वागत केलं. त्या 50शीतल्या आलेल्या खूप छान बाई होत्या. शिवाय स्वतः देशातल्या नावाजलेल्या डिझायनरपैकी होत्या. पण असं असतानाही त्यांचं मानणं होतं की फॅशन सर्वांसाठी असते आणि म्हणूनच त्यांच्या बुटीकमध्ये इतकी विविधता होती. लीला, कशी आहेस तू? त्यांनी तिला विचारलं. मी छान आहे म्हणाले. मॅडम, तुम्ही खूप छान दिसताय आज. माझ्या प्रेयसीने त्यांना प्रत्युत्तर दिलं. छान शॉपिंग कर. ती तिथे जी मुलगी आहे ना, ती तुला कपडे बदलायला मदत करेल, त्यांनी लीलाला सांगितलं. लीला आणि आशाने मिळून अनेक तास शॉपिंग करण्यात घालवले आणि मी वेड्यासारखं त्यांच्या त्या शॉपिंगकडे पाहत बसलो होतो. अचानक माझ्या डोळ्यासमोर एक ड्रेस लहरत आला. त्यासाठी वापरलेलं मटेरियल काही फारसं चांगलं नव्हतं, पण त्याचं डिझाईन मात्र अद्वितीय होतं. त्या ड्रेसमधून काहीतरी वेगळ्याच लहरी येत होत्या, ज्या मी नीटपणे सांगू शकत नव्हतं. मी त्या डिझायनर कुठे दिसतोय का ते पाहत होतो. त्यावर ते चिन्ह होतं ते माझ्या माहितीतलं तर नव्हतं. जरी त्याच्यासाठी वापरलेलं मटेरियल फार चांगलं नसलं तरी तो फारच सुंदर आहे ना? माझ्या मागे उभ्या असलेल्या मनाली मॅडम मला विचारत होत्या. हं, खरं आहे तुमचं म्हणणं. मी त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. एका नव्या डिझायनरने बनवला आहे तो. ती अजूनही फॅशनच्या जगात विद्यार्थीच आहे, पण तरी ती फार प्रतिभावान आणि प्रामाणिक आहे. आमचं बोलणं चालूच होतं की तेवढ्यातच लीला आणि आशना त्यांनी खरेदी केलेल्या कपाटासकट तिथे आल्या. अतिशय उत्साहाने लीला म्हणाली, अवधूत, बघ ना, आम्ही काय काय खरेदी केले ते. लीला, हा ड्रेस तुला कसा वाटतो? मी बघत असलेल्या त्या ड्रेसकडे पाहून तिला विचारलं. लीला आणि आशाने दोघींनी त्या ड्रेसकडे क्षणभर पाहिलं आणि आशाना एकदम म्हणाली, पण तो काही ब्रँडेड वाटत नाही आहे. हो, पण मला त्याचं डिझाईन आवडलं. मी म्हणालो, असू दे ग आशना, मला अवधूत जे म्हणेल ते घालायला आवडेल. असं म्हणून लीलानं माझ्या हातातून तो ड्रेस घेतला, अंगाला लावला आणि लगेच म्हणाली, अवधूत, तुला आवडला खरा, पण हा तर माझ्या साईजचा नाही आहे रे. जाऊ दे, सोड. चल, तू जे घेतलंस ते पाहू. मी म्हणालो. मला लीलाच्या डोळ्यात तो ड्रेस आवडला नसल्याचं स्पष्टपणे वाचता आलं होतं आणि मला उगीचच तिला जुलमाचा नवरा करायचं नव्हतं. यावेळेस या शॉपिंगचे पैसे मी देणार. हां. जसे आम्ही कॅश काउंटरला पोचलो तशी लीला म्हणाली, नाही, मी आधीच सांगितले तुला की जेव्हा कधी तू माझ्यासोबत असशील तेव्हा जे काही खरेदी करशील त्याचे पैसे मीच देणार. पण अवधूत, हा बस. मला माझ्या प्रेयसीला बिघडवण्याचे न तिचे सगळे हट्ट पुरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. तिच्या कमरेत हात घालून तिला प्रेमाने जवळ खेचत मी म्हणालो, सगळे मिळून 5,60,52 रुपये झालेत. तुम्हाला बिल कसं द्यायला आवडेल सर? तो आवाज कानांवर पडला आणि मी जागेवरच गोठलो. वल्लरी, ही काय करते इथे? मी त्या कॅशियरकडे पाहिलं. ती वल्लरीच होती. ती इथे काम करत होती तर? सर, तुम्हाला पैसे कसे द्यायला आवडतील? तिनं पुन्हा एकदा हसत विचारलं. तिचे ओठ अजूनही थोडे सुजलेलेच होते,
पण सकाळपेक्षा तरी बरे वाटत होते. तिच्या चेहऱ्यावरचं हे हसू नकली होतं हे मी एका नजरेतच सांगू शकत होतो. चांगलं आहे अवधूत रत्नदीप, चांगलं आहे. तुझ्या तथाकथित प्रेयसीवर लाखो रुपये अगदी सहज उधळू शकतोस आणि तुझ्या बायकोसाठी तुला 50,000ची रक्कम जास्त वाटते काय? आता काय करशील तू? तुझी बायकोच ते लाखाचं बिल बनवते ना? मला खरंच मी काल जे काही वागलो त्याचा पश्चाताप होतोय. मी खरंच तसं वागायला नको होतं. तिचे माझ्याकडे पाहणारे डोळे माझ्यातली अपराधीपणाची भावना आणखीनच वाढवत होते. क्रेडिट ना अवधूत. लीलाच्या 50,000शी मी पुन्हा वास्तवात आलो. हो, मी अगदी हळू आवाजात म्हणालो आणि माझं क्रेडिट कार्ड वल्लरीकडे दिलं. श्रीयुत रत्नदीप, तुम्हाला जे डिझाईन मगाशी आवडलं ना, ते याच मुलीने डिझाईन केले. तिच्याजवळ जात सौ म्हणाल्या, वल्ला, तुला माहिती आहे का की यांना तो डिझाईन केलेला ड्रेस आवडला, पण दुर्दैवाने तो लीलाच्या मापाचा नव्हता गं. त्या तिला म्हणाल्या, आपले खूप खूप धन्यवाद सर. लारीनं मला तिच्या त्या नकली हास्यासोबत प्रत्युत्तर दिलं. तो ड्रेस तिनं बनवला आहे. मला तर अजूनही हेही माहीत नाही की ती फॅशन स्कूलमध्ये जाते म्हणून. अचानक तिची नजर दाराकडे गेली आणि तिच्या ओठांवर तिचं तेच निर्व्याज हसू तरळलं जे ती नेहमीच माझ्यासाठी करत असते. हेच तिचं हसू आहे का? ती नेहमीच इतकं प्रांजळ आहे का? मी ती बघत असलेल्या दिशेने पाहिलं तर मला दारातून एक तरुण आत येताना दिसला. रत्नदीप सर, हे तुमचं बिल. धन्यवाद, असं म्हणून वल्लरीनं माझ्या हातात बिलाचा कागद ठेवला आणि ती दाराकडे धावली. ललित, वल्लरीनं त्याला नावानं हाक मारली. वल्ला, असं म्हणून त्या भिकारी मुलानं माझ्या बायकोला जवळ घेतलं. मला आश्चर्य याचं वाटलं की त्या कृतीचं वल्लरीला काहीच वाटलं नाही. उलट तिनंही हक्कानं त्याला जवळ घेतलं. काय चाललंय हे? ओळख बघू मी काय आणलंय. त्यानं तिच्यासमोर कसला तरी लिफाफा नाचवत तिला आनंदाने विचारलं. तिने जसं त्या लिफाफाकडे पाहिलं, तिचे डोळे आनंद आणि औत्सुक्यानं विस्फारले. यात तिचे आहे का ज्याबद्दल मी विचार करतोय? तिनं लहान बाळाच्या उत्सुकतेनं त्याला विचारलं. तो अगदी बरोबर ओळखलंस. उर्वरित भाग